आता खऱ्या अर्थानं पटकीची साथ उत्तरार्धामध्ये होती आणि आता मात्र एकीकडे शेताकडे नजरही जात होती. अजूनही कामाजी माळी ओंकार स्वामीनं त्या शेताच्या मळ्यावरती खऱ्या अर्थ राऊळावरती ओरगडलेले ओरखडे अजूनही काही ठिकाणी शाबूत होते आणि त्यांना मिटवण्याचं काम आता संत सावता महाराज आपली धर्मपत्नी जनाई आणि आपली गोंडस कन्या खऱ्या अर्थानं नागोआई यांच्यासोबत करत होते. पाहता फुवाता छोटीशी नागोआई पण आता आपल्या शेतामध्ये दुडदुडा धावत यायची. धावत आल्यानंतर बाबांच्या खऱ्या आईच्या मांडीवर बसायची. जे संस्कार परशोबांनी सावता महाराजांना दिले होते ते संस्कार आता खऱ्या अर्थानं सावता महाराज आपल्या लेकीला देत होते. आणि छोट्याशा लेकरानं एक वेळ शेताच्या मळ्याकडे पाहावं आणि विचारावं, बाबा हा मळा कुणाचा? आणि सावता बाबांनी सांगावं, हा मळा त्या पंढरपूरच्या धान्याचा आणि त्या पंढरपूरच्या धन्यानं नेमून दिलेलं काम आहे आणि ते आपण आनंदानं करायचं म्हणजे आपला धनी आनंदी होईल. बाबा मग एवढे काबाड कष्ट आपण शेतामध्ये करतो. अहो मी साधं शेतामध्ये मिरचीचं रोप लावलं, काल ताई धावत आली आणि आईनं माझी गुणाची ग नागू असं म्हणत पाठीवर थाप टाकली. बाबा मग मी एवढं छोटंसं काम केलं तर आईनं माझ्या पाठीवर थाप टाकली. मग तुम्ही ज्या धन्याचं काम करता त्या धन्यानं पण थाप टाकायला यायला पाहिजे ना, त्या धन्यानं पण पाठीवर थाप टाकली पाहिजे ना. सावता बाबांना आपल्या लेकीचं गोड कौतुक वाटावं आणि सावता बाबांनी आपल्या लेकीला मांडीवर घेऊन सांगावं, बाळा अरे जगाच्या मालकाला फार काम असतं रे. तो खऱ्या अर्थानं युगे 28 विटेवरी उभा, 28 युगांपासून विटेवर उभा राहिला आहे. पण उभा राहून सुद्धा तो सगळ्या जगाची काळजी करत राहतो. आपल्याला फक्त आपलं शेताकडे पाहायचं नाही रे, त्याला ब्रह्मांडातल्या प्रत्येक खऱ्या अर्थानं गोष्टीकडे लक्ष द्यायचं, त्याला फार काम असतं. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, 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 सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझा मोकलीन ऐसे नाही, तुझा मोकलीन ऐसे नाही, तुझं मोकलीन ऐसे नाही, तुझं मोकलीन ऐसे नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणो वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा 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 वेळोवेळा, विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आडनावात बिराजदार आणि या सगळ्या रागांचंच दार उघडलेलं आहे. आदरणीय आमच्या खऱ्या अर्थानं स्वरकंठमणी ताल मर्षींसाठी जोरदार टाळ्या होणंच जाऊ द्यात महाराज. या टाळ्यांचा गजर खऱ्या अर्थानं बाळा करायचा आणि आपण भगवंतानं नेमून दिलेलं काम म्हणजे आपले खऱ्या अर्थानं काळ्या आईची सेवा करायची नागू. ती सेवा करताना विठ्ठलाचं नाम मुखात असेल तो जगाचा मालक आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. पण छोटीशी आमची नागूआई, तिला मात्र त्याचं कोडकौतुक वाटायचं आणि मग सावताबाबांनी तिला मांडीवर घेऊन सांगायचं, बाळा खऱ्या अर्थानं जगाचा मालक एक दिवस येईल, आपला धनी एक दिवस नक्की येईल आणि आल्याबरोबर तुला कुशीत नक्की घेईल. पण बाबा खऱ्या अर्थानं आपला धनी येणार बरं, कधी येणार? येईल बाळा लवकर.
आता सावताबाबांना वाटलं छोटंसं लेकरू आहे, 4-2 दिवस लक्षात राहील आणि विसरूनही जाईल. नागू आई सकाळी उठली की विचारायची, बाबा आज येणार का पंढरीचा विठ्ठल? सावताबाबांनी पाहावं गोडीनं सांगावं, नाही रे बाळा, वेळ मिळाला का येईल. सावताबाबांना वाटलं 2-3 दिवसात जाईल विसरून. दुसरा दिवस उजेडला, सकाळी शेतात मळ्यात गेलं की छोट्याशा नागूआईनं पुन्हा विचारावं, बाबा आज येईल का तो पंढरीचा विठ्ठल आपला धनी? सावताबाबांना म्हणावं, नाही रे बाळा, वेळ मिळाला का मग येईल तो. सावताबाबांना वाटत होतं विसरून जाईल. 8 दिवस, 15 दिवस, महिना निघून गेला. पण आता नागू आईच्या मनातून खऱ्या अर्थानं तो विचार जातच नव्हता. आता मात्र नागू आईने सांगितलं, बाबा त्या धन्याला भेटायचं आहे मला, त्या धन्याला भेटू वाटतंय मला, घेऊन चला ना पंढरीला. सावता महाराजांनाही वाटायचं नागूला घ्यावं, कडेवर ठेवावं आणि घेऊन जावं पंढरीला. पण आपण जर पंढरीला गेलो तर कामजी माळी ओंकार स्वामींनी या नाठाळांनी आधी शेतीचं एवढं स्मशान करून ठेवलं आहे. त्या शेतीकडे लक्ष राहायचं नाही. शेतीचं काम, त्या देवाची सेवा घडली नाही, त्यानं नेमून दिलेलं काम घडलं नाही. जगाच्या मालकाच्या कितीही भेटायला राऊळात गेलो तो भेटणार वय, तो आनंदी होईल वय, आणि त्याने सांगावं येईल बरं. पण नागू आई मात्र हट्टाला पेटली आणि सांगायचं, भेटी लागे जेवा लागले सेवास. भेटी लागे जेवा लागले सेवास. खऱ्या अर्थानं ती आस नागू आईच्या अंतकरणामध्ये त्या बालमनाला लागलेली. आणि सारखं आपल्या वडिलांना बाबांना विचारावं, बाबा कधी भेटणार हो खऱ्या अर्थानं आपला धनी? सावता बाबांना तिला समजून सांगावं. पण आता हट्टाला पेटलेली नागू आई या बालबाळातही खऱ्या अर्थानं धन्याला भेटण्यासाठी आसुसलेली. खऱ्या अर्थानं रक्ताचा गुणधर्मच असतो महाराज, जे पेरणार तेच उगवणार. आता खऱ्या अर्थानं भक्तीच्या अखंड परंपरा 7 पिढ्यांपासून ज्या घरात चालू आलेली आहे, त्या परंपरेमध्ये आता नागूआईंचा जन्म आहे. आणि त्यांनी त्या परमात्म्याला भेटण्याची आस मनाशी ठेवलेली. आणि सावता महाराजांनी सांगितलं भेटेल बरं. आणि त्याच वेळी वारीचा पर्व काळ, वारकरी निघालेले. आणि छोटीशी नागूआई पण पहा विचार करू लागली की आता आपल्याला खऱ्या अर्थानं आपला धनी भेटायला येत नाही. पिकं फुलोऱ्यात आल्या, पण या पिकाचा खऱ्या अर्थानं जुन्या काळामध्ये आता आपल्याकडे ती फारशी पद्धत पाहायला मिळत नाही महाराज. पण जुन्या काळात शेतीतलं कोणतंही पीक पहिल्यांदा आलं की गावातल्या मंदिरामध्ये नेऊन ठेवलं जायचं. पहिला वानवळा देवाला असायचा आणि मग तो वानवळा मार्केटला जायचा. आता वानवळा राहिलाच नाही. शेजाराला द्यायचं म्हटलं तरी आधी बाजारभाव पाहण्याची पद्धत निर्माण झाली. पण खऱ्या अर्थानं आजही शेतकरी शेतात कुणी येऊ द्या, हात धरून बाहेर काढलेला असा ऐकूयात नाही. पण दुकानात कुणी आला, हात धरून बाहेर काढण्याची पद्धत आहे. म्हणून जगाचा राजा बळीराजा शेतकरी आहे. कारण तो हातात असेल आनंदानं दिल्याशिवाय राहत नाही. अहो खऱ्या अर्थानं सांगली, सोलापूर, आता खऱ्या अर्थानं मराठवाड्याची अवस्था पाहिली तर गुडघाभर पाण्यामध्ये शेतकरी उभा होता. अहो शेतकऱ्याची अवस्था, जे पेरावं ते उगवावं. आम्ही जर फक्त 100 रुपये हरवले दिवसभर खऱ्या अर्थानं काहीतरी चुकल्यासारखं होतं.
100 रुपये हरवले तर दिवसभर शोधत राहतो. अहो हजारानं लाखानं पैसे शेतीच्या मातीमध्ये मिसळले गेले आणि त्यातही पाण्यानं अशी बरसात केली, खऱ्या अर्थानं त्या रावळातली मातीसुद्धा राहिली नाही, तीही खऱ्या अर्थानं वाहून गेली. पण तरी तो बळीराजा मात्र हसत राहिला. खऱ्या अर्थानं अपेक्षा जर दुसरी कुणाची अवस्था असती, त्यासाठी संप आंदोलनं झाली असती, पण माझा बळीराजा दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर उभा राहिला. कारण त्याला माहीत राहतं, जरी खऱ्या अर्थानं जवळचं काही गेलं, इथलं कोणी घेत नाही. कारण वारकऱ्यांमध्ये 90% माझा बळीराजाच असतो, जो शेताचंही काम करतो आणि खऱ्या अर्थानं पंढरीच्या वारीत अध्यात्माचाही पिसरा फुलवतो. म्हणून तो अध्यात्माचा वारकरी झेंडा अखंडपणे त्याच्या खांद्यावरती अविरात्र फडकवत राहतो. आता नागू आईनं विचार केला, अरे आपला धनी आपल्याला भेटायला आला नाही, पण शेतात पिकलेला वानवळा त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मग वारकऱ्यांच्या बरोबर पाठवून देऊ. म्हणून सकाळीच आज नागूआई उठल्या. खऱ्या अर्थानं शेतामध्ये गेल्या, परसबागेतली जाईची जुईची फुलं तोडली, त्या फुलांची खऱ्या अर्थानं परडी बनवली आणि तिथून धावत धावत शेतात गेल्या, फळं तोडली, पाडाला आलेली सगळी फळांची परडी घेतली आणि धावत धावत वारकऱ्यांच्या बरोबर चालू लागल्या. वारकऱ्यांना हाक मारू लागले. वारकरी सगळे भक्तिनामामध्ये दंग होते. रामकृष्ण हरी जय जय हरीचा गजर सुरू होता आणि यामध्ये छोटीशी बालकन्या नागूआई आता खऱ्या अर्थाने मिसळून गेली आणि दिसणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहायची, बाबा ऐका ना. पण वारकरी मात्र भक्तिरसामध्ये न्हावून निघालेले, त्यांचं लक्ष खऱ्या अर्थानं नव्हतं. नागूआई सगळ्यांना सांगायची, बाबा ऐका ना. वारकऱ्यांनी पाहिलं, कोण ही चिमुरडी, काय ग काय करतेस? एखाद्या खऱ्या अर्थाने एवढी सगळी नाचतायत, देवाच्या नामामध्ये रथ झालीत, पडली झडली लागलं, कोण पाहणार तुला? कुणाची पोरगी? मी सावताबाबांची लेक. काय नाव तुझं? नागू. इकडं कशाला आली? बाप तर कधी पंढरीच्या वारीला दिसत नाही, तो कधी पंढरपूरला येत नाही, आणि बघाही त्याची लेक वारीमध्ये खऱ्या अर्थानं नाव घेतीये. कशाला उगाच खोटा मोठेपणा करावा? बाजूला हो. नागूआईने सांगितलं, बाबा अहो माझं खऱ्या अर्थानं काम आहे तुमच्याकडं. काय काम आहे तुझं? आणि हातातल्या दोन्ही परड्या पुढे केल्या. बाबा तुम्ही धन्याकडे चाललात ना, अहो त्या पंढरीच्या धन्याकडे निघालात ना, माझा एवढा त्या पंढरीच्या धन्याला सांगा, सावताची लेक नागू, तुमची लेक तुमची वाट पाहतीये. अहो सगळं पीक फुलोऱ्यात आलंय, पण तुम्ही पाहायला सुद्धा आले नाहीत. एवढा वानवळा पोचता करा आणि सांगा त्या धन्याला येऊन जा बिगी बिगी. आता वारकऱ्यांनी एक वेळ पाहिलं, कांदे मुळे खऱ्या अर्थानं ती भाजी, तो वानवळा पाहिला, फुलं पाहिली, आणि हे कांदा तळण खऱ्या अर्थानं मुळं देवाला व्हायचं वय. हातात आलेली परडी तशी जागेवर फेकून दिली. वारकरी पुढे निघून गेले. हाता मात्र छोटीशी नागू, अहो खऱ्या अर्थानं अवघ्या 8 वर्षांची छोट्याशा लेकराला कळेना हे असे का वागतायत. हातामध्ये सकाळपासून जमवलेले सगळी फुलांची परडी, फळांची परडी ती रस्त्यावर पडलेली पाहिली, आणि त्या ठिकाणी बसलेली नागूआई आता डोळ्यातले अश्रू गाळू लागली. अरे माझ्या धन्याच्या भेटीला निघालात आणि त्या धन्यासाठी घेतलेला वानवळा रस्त्यावर टाकून देतात, आशानं देव भेटन वय तुम्हाला. आणि मोठमोठ्या रडणारी नागूआईकडे एका वारकऱ्याची नजर गेली. वारकऱ्यानं पाहिलं, अरे छोटीशी 8 वर्षाची अल्लड लेक का रडतीये? वारकऱ्यानं आपल्या हातातली पताका दुसऱ्याच्या हातात दिली. वारकरी नागूआईच्या जवळ आला. विचारलं, बाळा नाव काय रे तुझं? नागू नाव माझं. इथं कशाला आली? माझ्या धन्याला वानवळा पोचता करायचा आहे, त्याचा मळा राखतो ना व आम्ही. त्या मळ्यामध्ये पिकलेलं सगळं खऱ्या अर्थानं बहरून आलंय, पण त्याचा मालकच तिकडं आहे, म्हणून त्याला वानवळा पाठवून सांगायचे बिगी बिगी ये भेटीला. पण या वारकऱ्यांनी, या सगळ्यांनी हे टाकून दिलं बघा, आणि असं टाकून पुढे निघून गेलेत. आणि आता धनी भेटणार हाय वय. आणि त्याच वेळी त्या वारकऱ्याने सांगितलं, अरे छोटीशी लेकरू. तिच्या डोळ्यातलं ते पाणी पाहिलं आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, एवढंच करायचं आहे ना, त्या पंढरीच्या धन्यापर्यंत येऊन पोचवायचं आहे ना. बाळा काळजी करू नको, हे मी घेऊन जातो आणि धन्याला तुझा निरोप सांगतो. तसं नागूच्या चेहऱ्यावर आनंद आला. बाबा खरंच सांगणार ना? हो रे बाळा. आणि ती फुलांची फळांची परडी घेतली आणि आता मात्र वारकरी निघाला. पंढरपूर आलं, चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि त्या वारकऱ्यानं राऊळात प्रवेश केला. पंढरीच्या जगाच्या मालकासमोर उभा ठाकला आणि सांगितलं, देवा
अरे आरणगाववरून येताना तुझी लाडाची लेक भेटली होती. तिनं सांगितलंय की आमचा धनी राहतो पंढरपुरात, त्यानं नेमून दिलेलं काम आम्ही आरणमध्ये करतो, देवानं दिलेला मळा राखतोय आणि तो मळा आता खऱ्या अर्थानं फुलोऱ्यात आला आहे आणि तुम्ही भेटीला यावं असं आव्हान देऊन तिनं वानवळा पाठवलाय तुमच्यासाठी. बघा आता काय करायचं तुम्ही. देवा, अहो ज्याप्रमाणे द्वापारयुगामध्ये तुमच्या मित्राच्या हातातले पोहे तुम्ही खाल्ले ना, त्याप्रमाणे आता या नागूनं दिलेला ही रताळं, कांदा, मुळा, भाजी ही सगळी गोड करून घ्या. हात जोडले, वारकरी माघारी फिरला. पण इकडं मात्र आरणगावची परिस्थिती वेगळीच होती. आता खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना जाताना सांगितलं होतं, नागू तुझा निरोप देऊन मी मागं येतो बरं, काळजी करू नको. आणि आता छोटेशा 8 वर्षाच्या नागवाईच्या मनात एकच विचार आला, वारकरी गेले, माझा निरोप देवाला दिला असेल, जगाचा मालक तो निरोप ऐकेल. आणि नागूने निरोप दिलाय म्हणल्यावर धावत धावत येईन आपल्या लेकीला भेटायला. म्हणून तर शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला त्या 8 वर्षाची छोटीशी नागवाई बसली होती. दुपार झाली. आता मात्र इकडे झालं, अरे सकाळपासून नागू रस्त्यावर बसली आहे, आता येईल जेवायला म्हणून दोघंही शोधत निघाले. पण आज शेताच्या मळ्यामध्ये कुठंच खऱ्या अर्थानं नागवाई दिसली नाही. छोटंसं लेकरू, त्या लेकराचे खऱ्या अर्थानं आईच्या डोळ्यापासून बाजूला झाल्यानंतर अहो आपलं लेकरू आपल्याला दिसलं नाही तर काय अवस्था होते. जनाईच्या डोळ्यातून अश्रू उकळले. काम करणाऱ्या सगळ्या माळकऱ्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, अहो शोधा. आता नागू सकाळी गेली, ती अजून दृष्टीला पडलीच नाही. मग कोणीतरी धावत येऊन सांगितलं, रस्त्याच्या कडेला बांधाव बसली ती. मग सावता महाराज जनाई त्या बांधाच्या वरती आले. रस्त्याच्या कडेला खडकावर बसलेल्या 8 वर्षाच्या नागवाईकडे पाहिलं आणि त्याच वेळी सांगितलं, नागू इथं का बसलीस ग? बाबा, अहो खऱ्या अर्थानं आपल्या मळ्याच्या मालकाला धन्याला वानवळा पाठवलाय शेताचा आणि वारकरी म्हणले येईल म्हणून थांबले इथं. चल की रे घरी, आल्यानंतर कळेल की. नाही ना बाबा, अहो मी तुमच्याबरोबर घरी आले आणि माझा निरोप पोचल्याबरोबर आपल्या मळ्याचा धनी जर इथं आला तर चुकामुक नाही व्हायची. 8 वर्षाचं लेकरू आहे महाराज. पण त्याच वेळी सावताबाबांनी सांगितलं, बाळा आला की येईल घरी, चल. पण आज मात्र नागोई हट्टाला पेटल्या होत्या. आपल्या मळ्याच्या धन्याला भेटल्या बिगार जाणार नाही हा प्रणस त्यांनी केला होता. जनाईनं बऱ्याच वेळ सांगितलं आणि शेवटी कंटाळून म्हणल्या, भूक लागली की येईल घरी, चला. आणि सावताबाबांना घेऊन जनाई निघाल्या. त्यांना माहीत होतं नागो हट्टाला पेटलेली आहे, चला भूक लागले की येईल. पण घरी आले. महाराज खऱ्या अर्थानं जगाचा मालक असू द्या, जगाच्या मालकाच्या धर्माची सेवा करणारे संत असू द्या किंवा त्या संतांच्या चरणावर जाणारा मृत्यूलोकातला जीव असू द्या, खऱ्या अर्थानं सावताबाबा घरी आले. जनाईनं ताट वाढलं. ते ताट पाहिलं आणि त्या ताटामधल्या भाजीमध्ये आपली छोटीशी कोवळी 8 वर्षाची नागू सावताबाबांना दिसली आणि सावताबाबाच्या डोळ्यातून खळतीशी अश्रू उघळला. बापाचं काळीज असंच असतं महाराज. आज भरलेलं ताट सावता महाराजांच्या समोर होतं, पण आज आपली नागू जेवली नाही ही भावना सावता महाराजांच्या अंतकरणात होती. ताट बाजूला केलं आणि सावताबाबा उठले आणि पुन्हा मळ्याकडे आले. बांधावर बसलेल्या नागूच्या जवळ आले आणि सांगितलं, बाळा घरी चल. पण छोट्याशा नागूनं सावता महाराजांकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा जोपर्यंत आपल्या खऱ्या अर्थानं मळ्याचा मालक धनी येत नाही तोपर्यंत घराची वाट मी आता पकडणार नाही. आता खऱ्या अर्थानं निरोप तर जगाच्या मालकापर्यंत पोचला होता आणि पंढरपूरचंही चित्र बदललं होतं. आता पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं पाहिला जर गेलं तर आज खऱ्या अर्थानं राऊळ भरलेलं, वारकरी आलेले, पण आज मात्र जगाचा मालक विटेवर उभा दिसत नव्हता. मात्र जगाचा मालक गेला कुठे प्रश्न प्रत्येकाच्या अंतकरणात होता. आता नामदेवराया खऱ्या अर्थानं राऊळामध्ये आले. राऊळात पाहिलं विटेवर जगाचा मालक उभा, जो खऱ्या अर्थानं मी एकदा कीर्तनाला सुरुवात केली, जगाचा मालक मोहरून जातो. नामदेवरायांना खऱ्या अर्थानं हा स्वाभिमान, पण त्या स्वाभिमानाच्या कुठंतरी अहंकाराचा दर्प नामदेवरायांच्या जीवनाला लागला होता. आणि जगाच्या मालकानं आपल्या लेकीनं आवाज दिला, तिची भेट घ्यायला हवी एकीकडे हाही भाव होता आणि त्या माध्यमातून नामदेवरायांच्या अहंकाराचं पतन करण्याचाही भाव जगाच्या मालकाच्या मनामध्ये होता. आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं नागू मात्र जगाच्या मालकाला साथ घालत होती. अजून काना येती धनी, कान धाडती काही सांगावा.
खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची वाट वारकरी येतील, माझ्या धन्याचा निरोप घेऊन येतील म्हणून तर नागू वाट पाहत होती. पण आता मात्र सायंकाळ झाली. पण तरीही खऱ्या अर्थानं नागूने सांगितलं, बाबा तुम्ही घरी जा, मी इथंच झोपते. मी घरी आले आणि जगाचा मालक आपला धनी इथं आला तर चुकामुक होईल. सावता महाराजांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आपल्या 8 वर्षाच्या लेकीची ती भक्ती अनन्य भावानं ती शरणागती पाहून सावता महाराजांचे डोळेही डबडबले होते. महाराज, सगळ्या तरुण मित्रांना एकच विनंती करतो, आयुष्यात असं काहीतरी प्राप्त करा की त्या बापाला आपल्या जन्म दिल्याचा आनंद प्राप्त व्हायला हवा. त्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू ज्या दिवशी येतील, पंढरीला पंढरपुरात खऱ्या अर्थानं विठ्ठल शोधण्याची गरज नाही, तो आपल्या घरी त्या रूपानं आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं आता नामदेवराय ज्ञानदेवांकडे पाहू लागले आणि विचारलं, आता खऱ्या अर्थानं जगाचा मालक विटेवर उभा असणारा गेला कोण्या गावा? आता राऊळामध्ये सगळे वारकरी जमा झाले. आता मात्र जगाचा मालक समोर दिसत नाही. आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी खऱ्या अर्थानं ज्ञानदेवरायांनी नामदेवरायांकडे पाहिलं आणि उत्तर ते झाले, अरे शाप कुणा भक्ताचा बाधतो आहे, म्हणूनही गाभारा हा रिताच दिसतो आहे. खऱ्या अर्थानं कोण्या भक्तानं शाप दिलेला आहे आणि तो शाप खऱ्या अर्थानं हे सगळ्यांना लागलेला आहे. म्हणून तर जगाचा मालक आज गाभाऱ्यामध्ये दिसत नाही. मग कुठं गेला? नामदेवरायांनी विचारलं आणि ज्ञानदेवरायांनी सांगितलं, चला जगाच्या मालकाला भेटायला जावं लागेल, आज तो इथं दिसणार नाही. आणि आता मात्र ज्ञानदेव, नामदेव आणि संत वारकरी सकल समाज आता मात्र राऊळातून निघाले. नामदेवराय विचारायचे, ज्ञानदेवा अजून किती अंतर गाठायचं? आणि ज्ञानदेवराय सांगायचे, खऱ्या अर्थानं आता जवळच जायचंय. किती लांब आहे? जवळच आरणगावला. अरे आजपर्यंत नामदेवराय विचार करू लागले, जगाच्या मालकाला भेटायला सगळे पंढरपुरात येतात, पण आज पंढरीचा मालक कुणाच्या भेटीला चालला? असा कोण महान भक्त की ज्याच्या भेटीला साक्षात जगाचा मालक चालला? म्हणून तर खऱ्या अर्थानं सगळे वारीला, सगळ्या पालखा पंढरपूरला जातात. पण पंढरपूरची पालखी जिथं येते ते पुण्य पावन आरणगाव, आणि तिथं पालखी येण्याचा मान ज्यांच्यामुळं मिळाला ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. आता खऱ्या अर्थानं नागूच्या अंतकणातली भक्ती आता मात्र जगाच्या मालकाला शांत बसू देत नव्हती. आणि खऱ्या अर्थानं नागूसारखी अवीट भक्ती, आणि त्या भक्तीचा तो गंध घेण्यासाठी जगाचा मालक आरणगावच्या मातीत आला. सावता बाबा मात्र आता जगाच्या मालकाला साथ घालत होते. खऱ्या अर्थानं विठ्ठला बा पांडुरंगा, अरे मी लहान असताना माझ्या भेटीला आला, मला दर्शन दिलं. माझी छोटीशी लेक नागू 2 दिवसापासून उपाशी आहे, तुझ्या नामाचा गजर करते आहे, तिच्या भेटीला ये. त्या बोबड्या बोलांचं, त्या बोबड्या माझ्या लेकीच्या निरपेक्ष भावनेचा मान ठेव. विठ्ठला बा पांडुरंगा, माझ्या नागूच्या भेटीला ये. आणि आता मात्र जगाचा मालक खऱ्या अर्थानं आरणगावपर्यंत पोचला, आरणगावच्या मातीत आला. आणि आरणगावच्या मातीत आल्याबरोबर त्या ठिकाणी मात्र सावता महाराजांच्या अंतकरणामधून भक्तीचा उमळा बाहेर पडत होता. भक्तीच्या नामामध्ये सावता महाराज तल्लीन झाले होते, जगाच्या मालकाला आळवीत होते. आणि जगाचा मालकही ज्यांच्या भेटीला येतो तोच खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाला ज्यांच्यामुळं किंमत आहे ते संतपद आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संत परंपरेतली हवीट भक्तीचं दर्शन आज आपल्याला होणार होतं. खऱ्या अर्थानं आरणगावचे रहिवासी सुद्धा धन्य आहेत की खऱ्या अर्थानं संत सावता महाराजांचे सारखे संत त्या मातेला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. साठविला दाता, साठविला दाता, साठविला दाता. त्रैलोक्याचा धन्य ते आरण, रत्नाची ते खान. जमला निधान,
प्रेमाचे आगर घेतला अवतार घेतला अवतार माळिया घरे रे सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर सावता सागर सावता सागर एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. जगाचा मालक जिथं आलेला आहे ते अरणगाव आहे. आणि इथं मोठं अप्रूप जर कोणतं सांगायचं असेल तर 9 वर्षाच्या छोट्याशा नागूआईला कळालं की ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत तो नश्वर आहे आणि अमृत्यू लोकातून साध्य करायचं तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. अरे खऱ्या अर्थानं 7-8 वर्षाच्या नागूआईला कळालं ईश्वराला साध्य करण्यासाठी नश्वर देह मिळाला आहे. 80 वर्षाच्या आजच्या नागूआजीला कळत नाही. यापेक्षा शोकांतिका काय असावी.